17 तारखेला पहाटे बोरिवली ईस्ट रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच प्लॅटफॉर्मवरती होमलेस म्हणजे ज्यांची घरं नाहीत अशी जी काही लोक फुटपाथवरती झोपलेली असतात अशाच ठिकाणी एका कुटुंबाचं फक्त 2 महिने वयाचं बाळ पळवून नेलेलं आहे अशी तक्रार बोरिवली जीआरपीला मिळाली। त्यावर ताबडतोब आमचे एलसीबी, स्पेशल टास्क फोर्स आणि बोरिवली जीआरपी या तिघांनी अत्यंत कसोशीनं तपास सुरू केला। खरं तर त्या तिघांच्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन बघायला मिळत होतं। घटनास्थळावरून कुठलाही क्लू मिळत नव्हता। एकदम एक पुसटशा क्लूवरून आरोपी हा जोगेश्वरी या भागात गेलेला आहे असं कळालं। जोगेश्वरी भागातून पुन्हा आणखी खूप कष्टपूर्वक माहिती काढून आरोपी हा गोवंडी या ठिकाणी गेला असं कळालं। त्यानंतर काही तांत्रिक तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण करून आणखी काही क्लू मिळवण्यात आला। त्यावेळेला आरोपी पुण्याला आहे असं कळालं आणि पुण्याला आरोपी रिअल टाइम मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी पोहोचायला वेळ होता तेव्हा पुणे जीआरपी यांच्या मदतीनं आरोपीला पुणे स्टेशनला धरण्यात आलं आणि त्यावेळेला आरोपीकडून माहिती मिळाली की त्यानं 2 महिन्याचं बाळ हे बदलापूरमधील एका कपलला ज्यांना 10-11 वर्षापासून मूल होत नाही अशांना ते बाळ विकण्यासाठी म्हणून त्यानं ते पळवलं होतं। यामध्ये एक गोवंडीमधील मध्यस्थी होता आणि त्यांनी या आपल्या गोवंडी बदलापूरमधल्या एका कुटुंबाला एका कपलला चाइल्डलेस कपलला या ठिकाणी ते मुलगा विकण्यासाठी म्हणून दिलं होतं। आज म्हणजे पहाटेच आम्ही त्या बाळाला देखील सुस्थितीमध्ये रिकव्हर केलेला आहे आणि 3 आरोपींना अटक केलेली आहे। राजा उर्फ कासम शेख असं आरोपीचं नाव आहे। हा इलाहाबादचा मूळचा रहिवासी आहे। या ठिकाणी फॅब्रिक मध्ये काही काम करतो आणि यापूर्वी याचा एक एनडीपीएसचा म्हणजे याच्याकडे गांजा मिळून आला होता त्यामध्ये हा 2 वर्ष जेलमध्ये होता। अशी एक केस याच्यावरती आहे असा एवढा आम्हाला पूर्व इतिहास आतापर्यंत मिळालेला आहे। हे जे मूल नसलेलं कुटुंब आहे बदलापूरचं यांचे जे गोवंडीचे मित्र होते त्यांना सांगितले की मला असं मूल पाहिजे। त्यांनी दत्तक म्हणजे अडॉप्शनसाठी प्रयत्न केला, तो होऊ शकत नव्हता। त्यानंतर एक व्यक्ती त्यांना मूल द्यायला तयार झाली परंतु त्यांनी 7 लाख रुपये वगैरे सांगितले तेव्हा एवढे पैसे नाही म्हणून त्यांनी 1-1.5 लाखामध्ये कुठे मिळते का असा प्रस्ताव ठेवला। तेव्हा हा जो राजा कासम शेख आहे तर ह्या राजानं सांगितले की मी तुम्हाला 1-1.5 लाखामध्ये मूल मिळवून देतो। अर्थात त्यानं माझ्या नातेवाईकाचं मिळवून देतो असं सांगितलं होतं असं सांगतायत परंतु यानं मात्र ते चोरून आणण्यासाठी म्हणून यानं बोरिवली पोलीस स्टेशन आणखी काही भागामध्ये रेकी केली आणि असं एक मूल जे त्याला वाटलं की हे चोरता येऊ शकतं 2 दिवसापासून तो त्या भागामध्ये रेकी करत होता आणि त्यानं ते मूल उचललं आणि त्यांना हँडओव्हर केलं। मेल चाइल्ड हो 2-3 दिवस ते त्या बदलापूरच्या कुटुंबाच्या ताब्यात होतं बाळ। 17 तारखेची घटना आहे, आज 22 तारीख आहे। आज पहाटे ते बाळ रिकव्हर करण्यात आलं, त्यानंतर CWC माननीय यांच्यासमोर उभा करण्यात आलं आणि त्यांच्या आदेशानं ते आईला सुपूर्द करण्यात आलेलं आहे। ज्या चाइल्डलेस जे कुटुंब आहे ते आजगावकर म्हणून आहे बदलापूरला राहणारे आणि हा जो गोवंडीला राहणारा जो मध्यस्थ आहे आजगावकरचा मित्र तो सय्यद म्हणून आहे। सय्यद मेहंदी राहणार शिवाजीनगर आणि आजगावकर राहणार बदलापूर। त्या ठिकाणी आजगावकर जो आहे त्याला आम्ही या ठिकाणी अटक केलेली आहे आणि जो मध्यस्थी आहे सय्यद त्याला देखील अटक केलेली आहे।
अजून काय तपास केला जातोय? कारण हा सय्यद जो आहे गवंडीचा हा मध्यस्थी करत होता, नेमकं काय रॅकेट चालवत होता, त्याचा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे काय, पार्श्वभूमी, कारण याला का विचारलं? जेवढं प्रायमा फेसी बॅकग्राऊंड चेक केला त्यामध्ये मुख्य आरोपी ज्यानं मूल चोरलं तो जो राजा आहे, तर तो त्याला मात्र त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, एक गुन्हा दाखल आहे. जो मध्यस्थी सय्यद आहे त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आणखी काही समोर आलेलं नाहीये. परंतु एक जो आपला रोख आहे प्रश्नाचा की हे मुलं चोरणारी टोळी वगैरे आहे का, तर तसं आता तुर्तास आढळून आलेलं नाहीये. त्या दृष्टीने आम्ही तपास केला. परंतु हे नीड बेस्ड 11 वर्षापासून एक कुटुंबाला मूल होत नाही आणि ते मुलाच्या शोधात असतात. मग त्या आणि हा जो मध्यस्थी ज्याला मी शब्द वापरला तो ऍक्च्युली ह्या आजगावकरांचा काही दिवसांपासूनचा मित्र देखील आहे. त्यामुळे असा तो काही खासा एजंट अशा टाईपचा मध्यस्थी नाहीये. फक्त आता ह्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये तो मध्यस्थी करत होता. आणि कारण हा जो राजा उर्फ कासम शेख आहे हा त्या सय्यदकडे काम करत असे. जेव्हा ह्यांचं त्या मुलाविषयी डिस्कशन चाललं तेव्हा ते त्यांना ऐकलं आणि ह्या कासम शेखचं लग्न होणार होतं, त्याजवळ पैसे नव्हते म्हणून पैशासाठी म्हणून मी हे कृत्य केल्याचं त्यानं आम्हाला कबुली दिलेली आहे. कासम उर्फ राजा याच्याकडे पूर्वी गांजा मिळून आला होता. 70 किलो गांजा त्याच्या पोझिशनमध्ये मिळाला. त्यामुळे हा 2 वर्ष अर्थ रोड जेलमध्ये होता. हा मुंबईला जोगेश्वरीला काही काळ राहत असे. 2-5 वर्ष हा जोगेश्वरीला राहिला. त्यानंतर हा गोवंडीला शिफ्ट झाला. हे मूल 1.5 लाख रुपयामध्ये त्यांनी आजगावकरांना विकलेलं होतं. आजगावकर हे स्वतःला सिव्हिल इंजिनियर सांगतो, परंतु यानं बिल्डिंग मेंटेनन्सचा एक कोर्स केलेला आहे आणि ह्या एका बिल्डरकडे सुपरवायझर म्हणून काम करतो. तसा सुशिक्षित आहे, परंतु 11 वर्षापासून मूल होत नसल्यानं त्यानं हे पाऊल उचललेलं आहे. 3 दिन उनके पास में था. मामला 17 तारीख को बोरीवली ईस्ट में पुलिस स्टेशन जीआरपी अपने बोरीवली रेलवे स्टेशन के बाहर एक कपल रहता था. उनका 2 महीने का बच्चा लेके वो वहाँ पे रात में सोया करते थे. तो उनका 2 महीने का बच्चा चोरी हुआ ऐसी कंप्लेंट बोरीवली जीआरपी के पास आ गई. तो इसमें बोरीवली जीआरपी, बाद में एलसीबी का भाईंदर यूनिट और स्पेशल टास्क फोर्स, ये तीनों ने अपनी अपनी टीमें गठित करके अपना अपना तपास शुरू कर दिया. काफ़ी अच्छा हेल्दी कंपटीशन करके इन तीनों ने बहुत ही मेहनत से 4 दिनों में आज 22 तारीख को ये बच्चा रिकवर किया है और इसमें जो 3 आरोपी है उनको अरेस्ट भी किया है. इसमें प्रमुख आरोपी कासम शेख उर्फ राजा ये है. ये 25-30 साल का युवक बोरीवली स्टेशन से उसने बच्चे को उठाया. हालांकि बहुत कम क्लू था, लेकिन उसके आधार पर हमारी टीम जोगेश्वरी ईस्ट पहुंच गई. वहां से कुछ पूछताछ की, फिर वहां से कुछ क्लू लेके गोवंडी पहुंच गई. फिर वहां से कुछ तांत्रिक विश्लेषण के आधार पे आरोपी पूना में है ये पता चला और पुणे जीआरपी की मदद से उसको धर दबोचा गया. आज सुबह 2 महीने का ये बच्चा सुस्थिति में रिकवर किया गया और इसमें 3 आरोपी, जो बच्चा चुराने वाला कासम शेख उर्फ राजा और जो इसमें मध्यस्थी है सैयद, ये गोवंडी का रहने वाला है, और जिस फैमिली को ये बच्चा इन्होंने बेचा था आजगावकर, ये बदलापुर में रहने वाली फैमिली, इसमें का आजगावकर, ऐसे 3 आरोपियों को पुलिस ने अरेस्ट किया है. मैं बहुत ही गर्व के साथ कहना चाहूँगा कि हमारी जीआरपी, स्पेशल टास्क फोर्स, एलसीबी, उन्होंने बहुत ही मेहनत से 4 दिनों के अंदर अंदर बच्चा सुस्थिति में पा लिया. और जो समाज का आखिरी तबका है, मतलब होमलेस, जिनको अपना घर भी नहीं है, उनका बच्चा जब चोरी हो गया तो भी एकदम प्रायोरिटी देके
इसमें बहुत ही मेहनत से इसमें बच्चा रिकवर कर दिया और आरोपियों को अरेस्ट किया। संदीप जी, आज गांवकर फैमिली की कहानी क्या है? और क्या इनको पता था कि ये बच्चा चोरी करके उन्हें बेचने वाले हैं, या पहले भी उन्होंने किसी से इस तरह की डील की थी? ये आजगांवकर बदलापुर में रहने वाले हैं। इनकी 11 साल से शादी हो गई है, लेकिन बच्चा नहीं है। इसके लिए ये बच्चे के पाने की बहुत कोशिश कर रहे थे। इन्होंने अडॉप्शन की कोशिश की, लेकिन वो भी नहीं कर सके। इन्हें कोई प्रॉमिस कर गया था, लेकिन 7 लाख रुपए उसने मांगे थे। इतने पैसे वो दे नहीं सकते थे। तो फिर इन्होंने ऐसा अपनी फैमिली में सब जगह पे बताया गया था कि उनकी वाइफ प्रेग्नेंट है और अभी कुछ ही दिनों में उसकी डिलीवरी का डेट आने वाला था। तो वो इस अर्जेंसी में थे कि उनको अभी बच्चा चाहिए ही चाहिए था। इसलिए उन्होंने जो उनका परिचित था गोवंडी में रहने वाला सैयद, उसको बोला कि कैसे भी करके अपने को बच्चा चाहिए। तो फिर उसने वहां पे काम करने वाला कासम शेख उर्फ राजा, इस लड़के ने ये बच्चा चुरा के उनको दे दिया। इसके बदले उसको 1.5 लाख रुपया मिलने वाला था। आजगांवकर को पता था कि बच्चा चोरी करके लाने वाले हैं? आजगांवकर अभी डिनाई कर रहे हैं, लेकिन उनको तो पता होना ही चाहिए, क्योंकि इतना कम समय में बच्चा थोड़े ही मिलता है। तो उसको तो पता ही है, हालांकि वो डिनाई कर रहे हैं। राजा को पुलिस से गिरफ्तार किया गया। अगर मुंबई बोली कि आदमी जिस तरह मामला रखा तो उस समय की अगर बात करें, जहाँ से बच्चा उठाया था और पुणे जाने तक पूरा डिस्टेंस, क्या क्या चीजें उनको वॉच करनी पड़ी? किसी वाले सीसीटीवी वगैरह ने वॉच किया और 17 तारीख की सुबह की यह घटना है। तो जब हम घटनास्थल पहुंचे तो वहां पे तो सब सो रहे थे, कोई क्लू मिल नहीं रहा था। लेकिन सब वहां के जो आजू बाजू सोने वाले रिक्शा वाले, इन लोगों से बात करने के बाद एक हल्का सा क्लू हमें मिला, जो हमें जोगेश्वरी ईस्ट तक लेके गया। जोगेश्वरी ईस्ट में पूछताछ करने के बाद एक चीज हमें गोवंडी तक लेके गई, और गोवंडी में फिर हमने कुछ तांत्रिक विश्लेषण, जो आप जानते हैं हम क्या किस तरफ हम पॉइंट आउट करना चाहते हैं, उस तांत्रिक विश्लेषण के ऊपर फिर हमें आरोपी का लोकेशन पूना मिला। तो पूना मिलने के बाद वहां तक पहुंचने तक आरोपी फरार न हो जाए, इसलिए हमारे एपीआई साठे, जिन्होंने ये पूरा इन्वेस्टिगेशन लीड किया है, बहुत ही मेहनत से इन्होंने इनके एक बैचमेट जो पुणे जीआरपी में थे, उनको बता के तुरंत उसको रेड हैंड, कोई भी उसको चांस न देते हुए उसको वहां पे धर दबोचा और ये गुत्थी सुलझ गई। जैसे ही वो हाथ में आ गया तो ये बाकी 2 कड़ियां है, जिसमें सैयद और आजगांवकर आता है, वो हमें मिला और फिर हमने बच्चे को सुस्थिति में रिकवर कर लिया। ये पुणे स्टेशन परिसर में ही हमको मिला। यहाँ से वो गया था पुलिस स्टेशन। उसका ये था कि उसको कहीं तो आरोपी को अंदेशा हो गया था कि पुलिस उसके पीछे है। तो चूंकि इसने बोरीवली स्टेशन से बच्चा उठाया था, इसको लग रहा था कि मुंबई जीआरपी उसको पकड़ लेगी, इसलिए वो पूना में जाके वहां से ट्रेन बोर्ड करना चाहता था इलाहाबाद जाने के लिए, लेकिन उसका मंसूबा कामयाब नहीं हुआ। 1.5 लाख रुपया इनका डील हो गया था। ऑफ कोर्स ये कैश में ही होने वाला था। पैसा रिकवर हुआ है? गिव एंड टेक हो गया था पैसे का? नहीं, अभी पैसे का गिव एंड टेक नहीं हो गया था, क्योंकि जैसे ही बच्चा हैंडओवर किया तो ये हड़बड़ी में हुआ और फिर वो निकल गया था जब तक पुलिस ने उसको पकड़ लिया। कोई और इंटरेस्टिंग चीज जो पूछना इंटरेस्टिंग मतलब थोड़ा इमोशनल बात ऐसी है कि ये आजगांवकर फैमिली 11 साल से इनको बच्चा नहीं था, तो उनको उनकी वाइफ को ताने सुनने पड़ते थे, ये वांझ है, कुछ इस टाइप का है। तो फिर इनकी भी मजबूरी हो गई थी कि कैसे भी करके बच्चा ही करे। फिर उन्होंने सब लोगों को डिक्लेयर कर दिया था। इनको लग रहा था कि हम डिक्लेयर कर देंगे कि इनको ये पेट से है, और जब तक एडॉप्शन करके या किसी को मांग के या परचेस करके बच्चा ले लेंगे और बता देंगे कि इसको बच्चा हो गया है। तो इस प्रकार से उन्होंने डिक्लेयर कर दिया था कि बच्चा ये पेट से है, शी इज अ प्रेग्नेंट। और फिर अभी उनके 9 महीने पूरे होने लगे
तो इनको ये अभी कंपल्सन हो गया था कि जैसे भी करके इनको बच्चा वो दिया जाए। तो जैसे ही फिर ये सब कांड करके इन्होंने बच्चा पा लिया तो इन्होंने सब जगह पेड़े वेड़े बांट दिए और कुछ ही दिनों में वो नामकरण भी करना चाहते थे। तो अपने सभी रिश्तेदारों में मां बनने की जो वो सब उन्होंने खुशी जाहिर की, पेड़े बांटे, हर जगह उन्होंने बता दिया कि उनको बच्चा हो गया। मराठीमध्ये फक्त एक ऍड करा, ते म्हणजे ज्यांना घर देखील नाही अशा अत्यंत गरीब, होमलेस, घर नसणाऱ्या, अत्यंत गरीब, 2 वेळचं जेवणाची भ्रांत असणाऱ्या कुटुंबाचं गेलेलं मूल मुंबई जीआरपीनी अत्यंत कष्टपूर्वक या ठिकाणी तपास करून आमचे एसटीएफ, एपीआय साठे, त्यानंतर एलसीबी भाईंदर युनिट आणि बोरिवली जीआरपी यांनी खूप कष्टपूर्वक हे केलेलं आहे। आमचे पोलीस आयुक्त माननीय रवींद्र शिसवे सर हे नेहमी आम्हाला सांगत असतात की म्हणजे आपली जी इन्स्टिट्यूशन आहे ही व्यक्तिनिरपेक्ष असली पाहिजे। हा जे गुन्हा घडला आहे तो ज्या प्रकारे त्याची गांभीर्य आहे ती व्यक्तिसापेक्ष असली पाहिजे नाही। त्यामुळं फार महत्वाची केस घडली तरच ती खूप प्रयत्नपूर्वक तपास करावा असं न करता अगदी गरीबातल्या गरीब समाजातला शेवटच्या घटकांमधला झालेला हा गंभीर गुन्हा खूप प्रायोरिटी देऊन आमचं पूर्ण कमिशनरेट याच्या पाठीमागे लागून आम्ही उघडकीस आणलेला आहे आणि त्या 2 महिन्याच्या गोंडस बाळाला त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात आम्ही दिले। तो आप वो किसी और के नहीं, आप वो किसी और के कौन कुठला अच्छा हमारे रेलवे पुलिस आयुक्त माननीय डॉक्टर रविंद्र शिसवे सर का हमेशा हमें मार्गदर्शन रहता है कि हमारी जो इंस्टीट्यूशन है ये व्यक्ति सापेक्ष नहीं होनी चाहिए, व्यक्ति निरपेक्ष होनी चाहिए। तो जो समाज का आखिरी तबका है, जैसे आपने देखा होगा कि ये होमलेस कपल था, ये हस्बैंड वाइफ रेलवे स्टेशन के बाहर फुटपाथ पे सोते थे, इनका ना कोई घर था ना कुछ था और वहीं पे कहीं जाके स्नान करना ये सब करते थे। ऐसे बहुत ही गरीब से गरीब तबके को भी प्रायोरिटी देके हमारे एलसीबी, स्पेशल टास्क फोर्स, बोरिवली जीआरपी इन सब ने बहुत ही शिद्दत से इसका तपास करके बच्चे को अपनी मां के हवाले कर दिया और इसके जो आरोपी है इसको पकड़ लिया। तो हमें बहुत ही आंतरिक समाधान है कि इसमें समाज के आखिरी तबके का जो एक घटना उनके साथ घटी थी उनका बच्चा हमने उनके हाथ में अच्छे से सेफली सुपुर्द कर दिया। जी ही पहाटे साधारणपणे 4:30ची घटना आहे। 2 वाजता तिनं बाळाला पाजलं आणि त्यानंतर परत एकदा 4 वाजता आणखी एकदा तिनं बाळाकडे बघितलं, त्यावेळेला बाळ होतं। मग 4 वाजता बाळाला पाजल्यानंतर ती एक कुशी बदलून तिनं बाजूला गेली आणि परत अर्ध्या तासानंतर त्यावेळेला तिनं बघितलं तर त्यावेळेला बाळ नव्हतं। म्हणजे 4 ते 4:30च्या दरम्यान हे बाळ उचलण्यात आलं होतं। नवरा बाजूलाच झोपलेला होता। हा, नवरा बाजूला झोपलेला होता, परंतु तो थोडा काळ पार्सल ऑफिस मध्ये काम करतो तर तिकडे कामासाठी निघून गेला होता, तो तेव्हा नव्हता। चोरतानाच फुटेज नाही, म्हणजे त्यामुळे तर हा जो गुन्हा फार चांगला का तर नॉर्मली आमच्याकडे फुटेज मिळतं परंतु ते स्टेशनच्या बाहेर होतं, तिथं कव्हरेज नाहीये, त्यामुळे फुटेज नव्हतं। त्यामुळे असं भरपूर बाद में जब हमने आरोपी मतलब पॉइंट आउट किया तब हमने देखा तो मिला और कहीं, तब का नहीं, दूसरी जगह का कोई नहीं गया। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।